मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स याचे आपण 3 मेथड स्टडी केल्या होत्या. फ्रॉम अल्किल हॅलाइड्स बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन्स आणि नेक्स्ट होती आपली हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. ओके, आज आपण अल्कोहोलचे प्रिपरेशन कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करून करणार लक्षात घ्या. ओके, रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. आता रिडक्शन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. रिडक्शनचे आपले डेफिनेशन काय आहे? टोटल आपल्या 4 डेफिनेशन आहेत. पहिली आपली काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन, सेकंड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, नेक्स्ट गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स and next that is the decrease in oxidation number. Okay, हे आपल्या डेफिनेशन्स आहेत लक्षात घ्या. तर रिडक्शन कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करून आपल्याला अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं लक्षात घ्या. ओके, त्यामध्ये कसं येणार बघा. आता कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय? ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आपला प्रेझेंट आहे. ओके, लक्षात. कार्बोनिल ग्रुप कुठे प्रेझेंट असतो? C डबल बॉन्ड O ग्रुप. ओके, हा आपला C डबल बॉन्ड O ग्रुप, त्याला आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो लक्षात. कार्बोनिल ग्रुप हा आपला कुठे प्रेझेंट आहे? अल्डिहाइड मध्ये प्रेझेंट आहे. ओके, अल्डिहाइड कसा लिहितो आपण? C डबल बॉन्ड OH, एका साइडला अल्किल ग्रुप हा अल्डिहाइड. ओके, केटोन मध्ये प्रेझेंट आहे. केटोन C डबल बॉन्ड O, एका साइडला दोन्ही साइडला अल्किल ग्रुप असणार इथे, त्याला आपण केटोन म्हणणार आहे. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, C डबल बॉन्ड O, इकडे एका साइडला OH येणार, एका साइडला अल्किल ग्रुप. हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा जनरल फॉर्म्युला आहे. इथे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. त्यानंतर ईस्टर मध्ये प्रेझेंट आहे. ओके, ईस्टर कसा लिहिणार? RCO OR, त्याला आपण काय म्हणत असतो? ईस्टर. ओके, म्हणजे असे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत लक्षात घ्या. अल्डिहाइड, केटोन, कार्बोक्सिलिक, ईस्टर, ऍसिड क्लोराइड, ऍसिड अनहायड्राइड. ओके, हे सगळे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत. त्या कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करून आपल्याला अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं आहे. ओके, फोर्थ मेथड आहे की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलचे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. तर हे कसं होणार आहे बघा. ओके, कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करून अल्कोहोलचं फॉर्मेशन हे कसं होणार लक्षात घ्या. त्यामध्ये ओके, अल्डिहाइड्स, त्यामध्ये बघा अल्डिहाइड्स on reduction, aldehyde चे रिडक्शन केलं. on reduction on reduction gives primary alcohol. ओके, aldehyde चे रिडक्शन केले की आपल्याला काय मिळणार आहे? प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळणार लक्षात घ्या. ओके, आता मग हे रिडक्शन करणार आहे बाय युजिंग रिड्यूसिंग एजंट. आता इथे रिड्यूसिंग एजंट आपण कुठले यूज करणार बघा. त्यामध्ये H2Ni. ओके, हा रिड्यूसिंग एजंट आहे लक्षात घ्या. रॅडिनिकेल हायड्रोजनेशन करत असतो. H2Ni, त्यानंतर NaHgOH2O, हा सोडियम अमालगम आहे लक्षात घ्या. NaHC. ओके, ऑब्लिक वॉटर. त्यानंतर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड LiAlH4. हे सगळे स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहेत. त्या रिड्यूसिंग एजंटच्या प्लेस मध्ये आपण अल्डिहाइडचं रिडक्शन करतो आणि त्याच्यापासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळतं लक्षात. आता मग हे कसं होणार लक्षात घ्या. आपण जनरल जर यूज केला असेल, अल्डिहाइड कसं लिहिणार आपण? C डबल बॉन्ड OH, या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे? अल्डिहाइड ग्रुप म्हणणार आहे. बरोबर आहे.
अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे आणि पुढे काय जोडणार आहे अल्किल ग्रुप बरोबर आहे. आता मग हा जो अल्डिहाइड आहे याचा आता रिडक्शन करणार अल्डिहाइडचे रिडक्शन केले की प्रायमरी अल्कोहोल मिळतो ते लक्षात ठेवायचं ओके. बघा मग याचं रिडक्शन करणार प्रायमरी अल्कोहोल मिळणार. आता डिफरंट रिएक्शन आहे तुम्ही H2O यूज करू शकता किंवा LiAlH4 यूज करू शकता. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे लक्षात ठेवा. मग बघा याच्यामध्ये आपण यांचा जर यूज केला असेल तर आपल्याला कसं मिळेल बघा. एक तर H2O तुम्ही यूज करू शकता और LiAlH4 followed by acid hydrolysis. ठीक आहे. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जर तुम्ही यूज केला असेल तर काय केलं पाहिजे परत त्याचं ऍसिड हायड्रोलायसिस केलं पाहिजे तयार होणाऱ्या ऍडिशनल प्रोडक्ट्स. ओके. त्यावेळी आपल्याला काय मिळणार बघा रिडक्शन. रिडक्शन कसं होणार बघा इथं जो डबल बॉन्ड्स आहे अक्रॉस हा H2 ऍड होणार आहे हायड्रोजन ऍड होणार आहे इथे H ऍड होणार आणि इथे H ऍड होणार त्यामुळे काय मिळणार तर RCH आहे परत हा H RCH2 झाला आणि हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय झालं मग RCH2OH. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रोडक्ट मिळेल. कसा प्रोडक्ट येणार बघा नेचरिझम RCH2OH. ओके. इथं आपला हायड्रोजनचे ऍडिशन झाले कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या अक्रॉस लक्षात घ्या त्यामुळे C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्व्हर्सन आहे ह्या टोटल ग्रुपचं कन्व्हर्सन CO चं ग्रुप डायरेक्ट CH2 मध्ये होतं लक्षात घ्या. ते CH2 ग्रुप मध्ये कन्व्हर्सन होत असतं. की रिडक्शन इथं रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे लक्षात घ्या. ओके. हायड्रोजन इथे ऍड होत असतं. ओके. त्यावेळी आपल्याला इथं प्रायमरी अल्कोहोल मिळाला OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढचा आपल्या एकाच कार्बनला अटॅच आहे लक्षात घ्या. त्यामुळे हा मिळणारा जो अल्कोहोल आहे तो आपला कुठला असणार आहे प्रायमरी अल्कोहोल असणार. ओके. अल्डिहाइडचे रिडक्शन केले की प्रायमरी अल्कोहोल मिळणार. ओके. आता तुम्ही पर्टिक्युलर एखादं एक्झाम्पल जर घेतलं असेल याच्यामध्ये तर ते आपल्याला कसं लिहिता येईल बघा याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन कसं करता येईल आपल्याला यामध्ये अल्किल ग्रुप समजा तुम्ही इथं CH3 जर घेतला असेल अल्किल ग्रुप CH3 पुढे काय येणार आहे C डबल बॉन्ड O आणि पुढे काय येणार H बरोबर आहे. याचं नेम काय सांगा अल्डिहाइडचे हा काय येणार आहे असिटाल्डिहाइड. ओके. असिटाल्डिहाइड कॉमन नेम आहे याचं. तुम्ही आता रिड्यूसिंग एजंट यूज केला असेल ओके H2 Ni ओके H2 Ni तर काय होणार सांगा हा जो आपला C डबल बॉन्ड O ग्रुप आहे कार्बन ग्रुप ह्याचं कन्व्हर्जन कसं होणार CH2 ग्रुप मध्ये होणार. ओके. इथे एक हायड्रोजन आपला ऍड होणार आहे आणि इकडे एक हायड्रोजन आपला ऍड होणार आहे. ओके. मग प्रोडक्ट कसा मिळाला सांगा CH3 C CH2OH लक्षात आलं. इथला CH3 आलेलीच आहे हा CH आहे त्याला यातला एक हायड्रोजन ऍड होणार आहे CH2 आणि इथं डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्सन होईल आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन इथला ऍड होणार. ओके. त्यामुळे काय मिळाला CH3 CH2OH लक्षात आलं. ओके. आणि हा अल्कोहोल कसा आहे आपला बघा हा अल्कोहोल मिळाला आहे तो आपला OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर कसं आहे आपलं OH ज्या कार्बनला अटॅच त्याचं नेचर आपलं कसं आहे प्रायमरी आहे लक्षात घ्या. प्रायमरी कारण का तो दुसऱ्या एकाच कार्बन एटमला अटॅच आहे. ओके. हा प्रायमरी कार्बन आहे. ओके. लक्षात आलं हा प्रायमरी कार्बन आहे लक्षात घ्या. आणि ह्याचं नेम आपलं काय झालं प्रायमरी अल्कोहोल काय झाला हा इथाइल अल्कोहोल आहे. ओके. इथाइल अल्कोहोल त्याला तुम्ही IUPAC काय सांगू शकता IUPAC नेम आपलं अल्कोहोलचा आता आपण केलेला आहे नॉमेनक्लेचर मध्ये इथेनॉल. ओके. त्याला तुम्ही काय म्हणता IUPAC मध्ये इथेनॉल. ओके.
आणि ही अल्डिहाइड्स आपण आता कसं येणार बघा, ही सेकंड मेंबर आहे, अल्डिहाइडचा 2 कार्बन आहे, त्यामुळे त्याला आपण इथेनॉल असं म्हणतो. अल्डिहाइड मध्ये शेवटचा ई, अल्केन मधला ई आपण एल ने काढत असतो, त्यामुळे इथेनॉलचा ते आपण अल्डिहाइडच्या टॉपिक मध्ये आपण ही स्टडी करणार असेल नॉमेनक्लेचर असं. ओके ओके, असा अल्डिहाइडचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये झालं लक्षात, की प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन. तुम्ही त्या ठिकाणी लिथियम अल्युमिनियम हायड्राइड ऑब्लिक H3O+ म्हणजे ऍसिड हायड्रोलायसिस हे करून सुद्धा तुम्ही ऍसिड हायड्राइडचं कन्वर्जन इथिल अल्कोहोल मध्ये करू शकता. कुठलाही रिएक्शन तुम्ही करू शकता, H2OBli घ्या किंवा LiLH4OH3O+ घ्या. ओके, दोन्ही चालू शकता लक्षात. समजा ओके, अशा पद्धतीने हे अल्डिहाइडचं रिडक्शन होईल लक्षात. कुठलाही अल्डिहाइड तुम्ही घेऊ शकता. ओके, तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती कसा येणार बघा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ LiLH4 ऑन acetaldehyde और इथेनॉल. तर तुम्हाला ही रिएक्शन इथे लिहायचं, किंवा हाऊ विल यू कन्वर्ट acetaldehyde इनटू इथिल अल्कोहोल. तर ती रिएक्शन तुम्हाला माहित पाहिजे लक्षात घ्या. अल्डिहाइडचं अल्कोहोल मध्ये करण्यासाठी एक तर H2OBli किंवा LiLH4 यूज केला जातो. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता समजा आपण इथे केटोन जर लिहिला असेल, केटोन साठी आपल्याला कसं लिहिता येईल बघा. आता अल्डिहाइडचे रिडक्शन केली की प्रायमरी अल्कोहोल, आता केटोनचे रिडक्शन करून आपण बघूया. केटोनचं रिडक्शन आपण केलं, ketones on reduction gives secondary alcohol. ओके, हे लक्षात ठेवायचं. केटोनचं रिडक्शन केले की आपल्याला काय मिळणार आहे, सेकंडरी अल्कोहोल मिळणार लक्षात. केटोनचा रिडक्शन गिव्स सेकंडरी अल्कोहोल. आता इथं सुद्धा रिड्यूसिंग एजंट आपण यूज करणार आहे. हे रिड्यूसिंग एजंट कुठले आहेत बघा, सेम रिड्यूसिंग एजंट आहे H2OBli catalytic hydrogenation by using nickel as catalyst. ओके, हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन H2 molecule in presence of ready nickel as a catalyst. ओके, निकेल H2OBli किंवा दुसरा आपण सेम सोडियम अमालगम ऑब्लिक H2O हा सुद्धा यूज करू शकतोय. त्यानंतर स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट मग आपला लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे. ओके, हा सुद्धा आपण यूज करू शकतो. हे सगळे रिड्यूसिंग एजंट आपण यूज करून केटोनचं कन्वर्जन सेकंडरी अल्कोहोल मध्ये करू शकतो. ओके, लक्षात ठेवायचं. अल्डिहाइडचं रिडक्शन केले की काय म्हणणार, प्रायमरी अल्कोहोल, आणि केटोनचं रिडक्शन केले की सेकंडरी अल्कोहोल. चला आता मग केटोन घ्या. केटोन कसं लिहिणार तुम्ही, हा आपला कार्बोनिक ग्रुप आहे. ओके, कार्बोनिक ग्रुपच्या दोन्ही साइडला अल्किल ग्रुप ऍड करा. ह्या साइडला अल्किल ग्रुप, ह्या साइडला अल्किल ग्रुप. ओके, इट मे बी सेम और डिफरंट, हे दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील. ओके, प्लस H2OBli हे हा जर तुम्ही घेतला असेल त्यामध्ये तसं येणार बघा. कुठलाही तुम्ही रिड्यूसिंग एजंट यूज करू शकता. आता जनरल दाखवत असताना मी दोन्ही रिड्यूसिंग एजंट घेऊन रिएक्शन दाखवतो बघा. एरो वरती तुम्ही घ्या H2OBli और LiAlH4 followed by acid hydrolysis H3O+. ओके, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज करतो, ऍसिड हायड्रोलायसिस करायला लागतो. ओके, हिटिंग करायचं बघा कसं होणार. इथं आता ऍडिशन कसं होणार आहे बघा. इथं रिडक्स होत असताना ऍडिशन ऑफ हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन ऍड होणार, इथे एक हायड्रोजन आपला ऍड होणार. ओके,
काय मिळणार बघा प्रोडक्ट आपला इथं R ओके CH ओके OH आणि इथं काय मिळणार आपला R ओके हा RCH हा अल्किल ग्रुप मी इथं खाली दाखवला असा ओके आणि इथं कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं काय झालं सिंगल बॉन्ड त्यामुळे इथे काय झालं COH ओके याचं नेम काय सांगा हा आपला सेकंडरी अल्कोहोल आहे OH इथं ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बनचं नेचर कसं आहे आपलं सेकंडरी लक्षात घ्या ओके कारण का OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे त्यामुळे हा सेकंडरी आहे त्यामुळे इथं तुम्ही काय लिहिणार आहे हा कुठला अल्कोहोल फॉर्म झाला सेकंडरी अल्कोहोलचं फॉर्मेशन ओके सेकंडरी अल्कोहोल पर्टिक्युलर रिएक्शन आपण यूज करूया इथं पर्टिक्युलर रिएक्शन आपली कशी येणार बघा त्यासाठी आता इथं R आपला CH3 आहे ओके C डबल बॉन्ड O CH3 ओके त्याचं नेम काय कीटोनचं ह्या ऍसिटोन ओके त्यालाच आपण IUPAC मध्ये 3 कार्बन आहेत त्यामुळे प्रोपॅनोन असं म्हणतो शेवटचा E आपण ओएनिन काढत असतो IUPAC सिस्टीम मध्ये प्रोपेन मधला E ओएनिन काढलेला प्रोपॅनोन आणि कॉमन सिस्टीम मध्ये ह्याला आपण ऍसिटोन असं म्हणतो ओके आता तुम्ही इथे घेऊ शकता की कुठलाही तुम्ही घ्या H2-Ni घ्या किंवा LiAlH4 घ्या LiAlH4 ओके followed by acid hydrolysis ओके हे जर तुम्ही केलं कसं होणार आहे हायड्रोजनचे ऍडिशन जे आपले होणार आहे तो इथे एक हायड्रोजन ऍड होईल इथे एक हायड्रोजन ऍड होईल असं ओके CH3 CHOH कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्वर्जन कसं होणार सिंगल बॉन्ड आणि इथं पुढचा आहे CH3 ओके CH3 CH CH3 इथं आपण OH असं जर लिहिलं तर चालेल असं ओके अशा रीतीने हा अल्कोहोल मिळेल इथं बघा हा आपला OH अटॅच कार्बन कसा आहे आपला सेकंडरी आहे ओके सेकंडरी अल्कोहोलचं फॉर्मेशन होणार आहे इथं आपलं ओके याचं नेम काय आहे बघा OH च्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या इथे दोन कार्बनला अटॅच आहे तर सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल ओके कॉमन सिस्टीम आयसोप्रोपिल अल्कोहोल IUPAC काय आहे सांगा सेकंड कार्बनला काय आपला OH ग्रुप आहे टोटल 3 कार्बन आहेत त्यामुळे हे कसे येणार आहे प्रोपेन 2OL ओके लक्षात आलं की काय येणार आहे प्रोपेन 2OL ओके अशा पद्धतीने हे असणार आहे ओके तुम्ही या ठिकाणी H2-Ni हा सुद्धा रिएजंट यूज करू शकता लक्षात घ्या ओके एरो वरती ओके दोघांचं सुद्धा प्रोडक्टचं नेचर सेमच असणार आहे सेकंडरी अल्कोहोल तयार नाही कुठलाही सोडियम अमाल्गम आपण H2O यूज करा हा जरी यूज केला तरी सुद्धा प्रोडक्टचं नेचर सेम असणार आहे सेम प्रोडक्ट मिळणार आहे चलो म्हणजे केटोनचं रिडक्शन केले की आपल्याला काय मिळणार आहे सेकंडरी अल्कोहोल ओके हा आपला इथे केटोन केटोनचं रिडक्शन केले की सेकंडरी अल्कोहोल आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केले की प्रायमरी अल्कोहोल आणि याच्या ऑपोजिट लक्षात घ्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं आता इथे मी लिहितोय लक्षात घ्या की इम्पॉर्टंट आहे अल्डिहाइडचं रिडक्शन झालं अल्डिहाइडचं रिडक्शन केले की आपल्याला काय मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला अल्डिहाइड मिळणार हे लक्षात ठेवायचं आणि केटोन जर घेतला असेल केटोनचं रिडक्शन झालं
ते आपल्याला काय म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. ओके, आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं. ओके, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की केटोन मिळणार. ओके, हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. अल्डिहाइड्स आर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल आणि केटोन्स आर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ओके, ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर हे आपण अल्डिहाइड आणि केटोन यूज करून प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं फॉर्मेशन केलं आहे. आता ह्याच ठिकाणी जर आपण अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आणि अनसॅच्युरेटेड केटोन जर आपण यूज केला असेल तर आपल्याला मिळणारा जो अल्कोहोलचा प्रोडक्ट आहे त्याचं नेचर आपलं कसं असणार आहे हे लक्षात घ्या. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचा आपण यूज केला असेल CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 C डबल बॉन्ड OH असा एखादा अल्डिहाइड असेल. आता ह्या अल्डिहाइड मध्ये कार्बन किती आहेत बघा 1 2 3 4 आणि 5. टोटल कार्बन किती आहे 5 कार्बन्स आहेत. ओके, डबल बॉन्ड कुठे आहे लक्षात घ्या. हा कार्बन फर्स्ट म्हणा तुम्ही, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ कार्बन. ओके, 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड पर्सेंट आहे त्यामुळे याचं जे नेम येणार आहे आपलं ओके ते काय येणार आहे पेंटीन आहे. हे अल्किन झालं ना, पेंट म्हणा 3 इन आणि शेवटी आपण शेवटचा ई आपण एल न करतो अल्डिहाइड मध्ये. 1 नंबरला अल्डिहाइड ग्रुप आहे त्यामुळे हे काय होणार 1 एल. ओके, पेंट 3 इन 1 एल. ओके, अल्डिहाइड. आता ह्याची रिएक्शन जर आपण H2 बरोबर जर केली असेल लक्षात. ओके, या जर कॅटलिस्ट बरोबर केली असेल तर मी 2H2 घेतो आणि Na. ते रॅनिनिकेलच्या प्राइस मध्ये आपण कॅटालिटिक हायड्रोजनेशन जर केला असेल तर हा रॅनिनिकेल जो आहे तो अनसॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन करत असतो आणि या कार्बोनिल फंक्शनल ग्रुपचं सुद्धा रिडक्शन करत असतो. लक्षात घ्या, जे रॅनिनिकेल हा दोघांना रिड्यूस करतो. लक्षात घ्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड as well as कार्बोनिल फंक्शनल ग्रुप किंवा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप या दोघांचं रिडक्शन करत असतो. मग दोन्ही जर ग्रुप रिडक्शन झाले तर आपल्याला प्रोडक्ट कसा मिळणार बघा. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस सुद्धा हायड्रोजन ऍड होणार. लक्षात घ्या. ओके, इथं सुद्धा हायड्रोजन ऍड होणार. इथं ऍडिशन डबल बॉन्डचे अक्रॉस होणार. इकडे एक हायड्रोजन, ह्या साइडला एक हायड्रोजन ऍड होईल आणि इथं ह्या अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला इकडे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन ऍड होणार. ओके, त्यावेळी आपल्याला कसं मिळणार बघा. इथं CH3 CH चं काय होणार आहे CH2 डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड CH2. ओके, परत इथं CH2 आणि शेवटचा इथं काय होणार आहे ओके त्या ठिकाणी CH2OH. ओके, लक्षात अशा पद्धतीने हा प्रोडक्ट आपल्याला इथे मिळणार की कशा पद्धतीने ना बघा. इथं इथं काय होणार CH2OH. ओके, लक्षात टोटल कार्बन सेमच आहे 1 2 3 4 5. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड एज वेल एज अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप दोघांचं रिडक्शन झालं. त्यावेळी अल्कोहोल कुठला मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोल. नेम कुठला आहे बघा. 5 कार्बन आहेत. पेंटेन 1 OH, 1 नंबरला OH ग्रुप आहे म्हणजे पेंटेन 1 OH. अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. ओके,
त्यानंतर म्हणजे इथं आपल्याला लिहिता येईल एक सेंटेन्स आपल्याला लिहून घेऊ H2OBNI catalyst reduce both दोघांचं रिडक्शन करतो reduce both carbon carbon double bond and carbonyl group ओके दोघांचं रिडक्शन करतो लक्षात घ्या. आणि जर तुम्ही इतर रिड्युसिंग एजंट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जर यूज केला असेल तर तो फक्त लक्षात घ्या कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करत असतो. तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अनसॅच्युरेशनचं रिडक्शन तो करत नाही लक्षात घ्या. ओके हे लक्षात ठेवायचं. ओके इथं बघा समजा आपण दुसरा जर इथे प्रॉडक्ट घेतला असेल CH3 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH असा जर आपण अल्डिहाइड घेतला असेल ओके याचं नेम काय बघा आपलं टोटल कार्बन किती आहेत 1 2 3 4 नेम काय आहे सांगायचं 4 कार्बन्स आहेत. हा कार्बन आपला फर्स्ट असणार आहे हा सेकंड हा थर्ड आणि हा फोर्थ आहे. 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. मिनिमम नंबर घेणार डबल बॉन्ड साठी काय आहे सांगा मग ब्यूट 2 in 1 Al ओके एक नंबर अल्डिहाइड आहे ना ही आपण Al ने करत असतो अल्डिहाइड. आता इथं पुढे काय लिहिणार आहे आता लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जर यूज केला असेल तुम्ही त्याला AlH4 फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस H2+ हा जर यूज केला तर हा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड फक्त अल्डिहाइड ह्या फंक्शनल ग्रुपचंच म्हणजे कार्बोनिल फंक्शनल ग्रुपचंच तो रिडक्शन करतो. त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन तो करत नाही लक्षात घ्या ही इम्पॉर्टन्स आहे. ओके त्यामुळे आपल्याला काय मिळेल बघा इथं CH3 CH डबल बॉन्ड CH ओके हे आपल्याला ऍज इट इज मिळणार आहे. पुढे काय येणार आहे CO चं कन्वर्जन CH2 मध्ये पुढे काय येणार OH ओके लक्षात इथे काय मिळेल सांगा मग हा कार्बन कुठला आहे आपला फर्स्ट सेकंड थर्ड हा कुठला आहे फोर्थ आहे. सेकंड कार्बनला अनसॅच्युरेशन आहे त्यामुळे काय येणार सांगायचं ब्यूट 2 in the 1 Al च्या ठिकाणी 1 काय होणार होईल अल्कोहोल आहे. ओके ब्यूट 2 in 1 होईल. म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही लक्षात घ्या किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं पण करत नाही. फक्त अल्डिहाइड आहे फंक्शनल ग्रुपचं किंवा कार्बोनिल ह्या फंक्शनल ग्रुपचं तो रिडक्शन करत असतो. त्यामुळे LiAlH4 इट इज यूज्ड टू प्रिपेअर अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके लक्षात ठेवायचं. ओके त्यामुळे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्स तयार करण्यासाठी यूज करतो. अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्स म्हणजे काय ज्या अल्कोहोल मध्ये कार्बन कार्बन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे ते तयार करण्यासाठी लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज केला जातो. ओके लक्षात ठेवा. आता इथे मी सेंटेन्स इथे लिहिणार आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड does not reduce carbon carbon double bond or carbon carbon triple bond. ओके हा रिड्यूस करत नाही लक्षात घ्या. therefore it is used to reduce or used to prepare unsaturated alcohols from unsaturated aldehydes. Okay, unsaturated aldehydes or ketones.
ओके. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स किंवा अनसॅच्युरेटेड केटोन पासून तो अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार करू शकतो लक्षात घ्या. ओके, ही इम्पॉर्टन्स आहे लक्षात घ्या. H2O(Ni) आणि LiLH4. ओके, ही कॅटालिटिक हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ रॅडिकल कॅटलिस्ट आणि हा लिथियम अल्युमिनियम. या दोघांच्यातला डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा. हे तुम्हाला सीटी पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचा लक्षात घ्या. ओके, लक्षात आलं. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचे कार्बोनिक कंपाऊंड्स आहेत. आता अल्डिहाइड आणि केटोन यूज करून आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं फॉर्मेशन केलेलं आहे. अशा तुम्हाला अनेक रिएक्शन लिहिता येतील. आता आपण कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर्स यांचं रिडक्शन करून आपल्याला अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं लक्षात घ्या. ओके, तर ते कसं असणार आहे बघा. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय फंक्शन ग्रुप आहे आपला कार्बोक्सिलिक ऍसिडचा RCOOH. ओके, कार्बोक्सिलिक एसिड्स and esters are reduced by strong reducing agents. हे फक्त स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट पासूनच यांचं रिडक्शन होऊ शकतं लक्षात घ्या. आर रिड्यूस्ड बाय स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट्स लिथियम अल्युमिनियम हायड्राइड याच्यापासून यांचं रिडक्शन होतं. ओके, आर रिड्यूस्ड बाय स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, याच्यापासून रिडक्शन होतं लक्षात घ्या. दुसरा रिड्यूसिंग एजंट NaBH4 does not reduce okay, does not reduce carboxylic acid, does not reduce carboxylic acid and ester. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टरचं रिडक्शन करत नाही लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं की NaBH4 does not reduce carboxylic acid and ester. ओके, फक्त LiLH4 हाच रिड्यूसिंग एजंट रिड्यूस करू शकतो. आता कार्बोक्सिलिक ऍसिडचं जर रिडक्शन झालं की आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळत असतं. कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा इस्टरचं रिडक्शन इझिली होत असतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 2 अल्किल ग्रुप्स आणि अल्किल ग्रुप हॅविंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग नेचर. इट शोज प्लस आणि इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, बघा कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH हा आपला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. जनरल कार्बोक्सिलिक ऍसिड के रिडक्शन करना है अपन एरोवरती रिड्यूसिंग एजेंट लेगा LiLH4 फॉलोड बाय एसिड हाइड्रोलाइसिस H3O+. ओके, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड टाकून ऍसिड हायड्रोलायसिस करायचं. ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलायसिस. ओके, की आपल्याला करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल इथे मिळणार आपल्याला. प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन. की प्रायमरी अल्कोहोल कसं आपल्याला लिहिता येईल बघा. R. ओके, आता रिडक्शन होत असताना काय होणार आहे. इथे H ऍड होणार, इकडे H ऍड होणार आहे. ओके, हा जो टोटल C डबल बॉन्ड O ग्रुप आहे याचं कन्वर्जन CH2 ग्रुपमध्ये केलं जातं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड बरोबर. CO चं डायरेक्ट कन्वर्जन CH2 ग्रुपमध्ये. ओके, काय मिळेल बघा R CH2. कार्बोनिल हा जो फंक्शन ग्रुप आहे CO याचं डायरेक्ट CH2 मध्ये आणि पुढे काय येणार आहे OH. आणि हा अल्कोहोल जो मिळणार आहे तो आपला प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं. कारण का OH च्या टेस्टला कार्बनचं नेचर आपलं प्रायमरी आहे. तो पुढच्या एकाच कार्बन एटमला अटॅच आहे. ओके, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन देतो.
पर्टिक्युलर रिएक्शन लिहा. अल्किल ग्रुप CH3 घेतला असेल तुम्ही, C डबल बॉन्ड O H असेल पुढं, याचं नेम काय आपलं एसिटिक ऍसिड. ओके, कॉमन नेम ऑफ द काय एसिटिक ऍसिड आहे. ओके, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड followed by acid hydrolysis H3+. ओके, आता काय होणार आहे सांगितलंय आपण, C डबल बॉन्ड O ग्रुप, इथला C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, या ग्रुपचं डायरेक्ट कन्वर्जन कशामध्ये होतं आहे आपलं CH2 ग्रुप मध्ये. लक्षात आलं कसं येणार बघा, CH3. ओके, CO चं कन्वर्जन डायरेक्ट कशामध्ये होणार आहे CH2 ग्रुप मध्ये, आणि पुढे आपलं काय येणार as it is OH मिळणार. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. वेच्या टेस्टला कार्बन कसा आहे आपला प्रायमरी कार्बन आहे. ओके, त्यामुळे प्रायमरी अल्कोहोल आहे हा. याचं नेम काय, वेज ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढच्या एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हा प्रायमरी अल्कोहोल झाला. ओके, नेम काय सांगायचं, इथाइल अल्कोहोल. हा काय झाला इथाइल अल्कोहोल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आणखी दुसरे कार्बोक्सिलिक ऍसिड यूज करून अल्कोहोल लिहू शकता, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. आता आपण इस्टरचं घेऊया. इस्टर आता इथला इस्टरचं रिडक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा इझिली होत असतं, हे लक्षात ठेवायचं. इस्टरचा इझिली रिड्यूस कर. ओके, देन कार्बोक्सिलिक ऍसिड्स. इस्टर घेतला आपण RC डबल बॉन्ड O R, त्याला आपण काय म्हणणार आहे इस्टर. हा इस्टरचा जनरल फॉर्म्युला आहे RCOOR. ओके, याचा आता सेम लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, याच्यावर आपण रिएक्शन केली फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलायसिस. ओके, काय म्हणणार सांगा आता, इथं दोन डिफरंट अल्कोहोलचे मॉलिक्यूल मिळणार. ओके, इथून हा बॉन्ड आपला ब्रेक होणार आहे. ओके, इथं लक्षात घ्या काय असेल इथं ROH मिळेल आणि इकडे काय होणार आहे RCOOH. दोन डिफरंट अल्कोहोलचे मॉलिक्यूल आपल्या इथे मिळणार असतात. ते कशा पद्धतीने येणार बघा, मॉलिक्यूल्स आपल्या इथे इथून हा बॉन्ड ब्रेक होऊन जायचा. ओके, कसं येणार बघा R. ओके, इथं C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, त्याचं कन्वर्जन CH2 ग्रुप मध्ये होणार CH2. आता ऍसिड हायड्रोलायसिस मध्ये वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड करणार आहे. वॉटर मॉलिक्यूल मधला जो OH आहे तो इथं CH2 ला अटॅच होणार, त्यावेळी काय होणार RCH2OH. मग वॉटर मधला H राहिलाय तो H इथे ऍड होणार असं इथं H ऍड होणार आणि एका साइडला इकडे OH ऍड होणार. ओके, हे लक्षात ठेवायचं प्लस ROH अशा तीन प्रॉडक्ट मिळणार आहे. ओके, काय केलं बघा इस्टर मध्ये हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन CH2 मध्ये होतं. ऍसिड हायड्रोलायसिस केल्यावरती काय होतं OH जो आहे तो इथं अटॅच होतो आणि H आहे तो त्या ऑप्शनला अटॅच होतो. त्यामुळे RCH2OH आणि ROH हे दोन डिफरंट अल्कोहोलचे मॉलिक्यूल मिळणार. ओके, म्हणजे इस्टरचं हायड्रोलायसिस केलं की आपल्याला दोन अल्कोहोलचे मॉलिक्यूल मिळतात, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता पर्टिक्युलर एक्झाम्पल जर तुम्ही घेतला असेल इस्टरसाठी तर हे कसं लिहिता येईल बघा आपल्याला. इथं समजा तुम्ही CH3 घेतला असेल, C डबल बॉन्ड O परत O इथं CH3. ओके, याचं नेम काय सांगा आपलं, त्याला आपण काय म्हणणार आहे. ओके, हा इथिल ओके मिथिल ग्रुप आहे आपला. हा CH3 ग्रुपला मिथिल आहे आणि हा CH3COO जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे ऍसिटेट ग्रुप असं म्हणतो लक्षात घ्या. त्यामुळे नेम काय आलं मिथिल ऍसिटेट. हे CH3 ग्रुप मिथिल, CH3COO ग्रुपला ऍसिटेट म्हणतो कारण का इथंच हा CH3 नसता
इथं जर CH3COH असतं आपण ऍसिटिक ऍसिड म्हटलं असतं. हा H हा CH3 ग्रुपने रिप्लेस झालाय. हा ऍसिटेट ग्रुप आहे आपला, त्यामुळे ह्याचं नेम काय मिथिल ऍसिटेट. लक्षात आलं मिथिल ऍसिटेट. हा जो मिथिल ऍसिटेट आहे त्याचं काय करायचं आहे बघा. सेम लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा रिएक्शन आपण आता यूज करणार आहे. ओके, फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलायसिस करणार. ओके, ऍसिड हायड्रोलायसिस केल्यावरती काय होणार आहे आपला, हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे याचं कन्वर्जन कसं होणार आहे सांगितले आपण CH2 ग्रुप मध्ये, आणि इथून आपला बॉन्ड ब्रेक होणार आहे. ओके, एका साइडला आपलं OH ऍड होणार आहे, एका साइडला H ऍड होणार आहे. पहिला मॉलिक्यूल कसा मिळणार आपला CH3OH आणि दुसरा CH3CO चा CH2 CH3CH2OH. ओके, काय झालं सांगा इथं CH3CO चा CH2 झाला, त्याला OH अटॅच झाला वॉटर मधील, प्लस दुसरा मॉलिक्यूल आता CH3OH. ओके, हा दुसरा मॉलिक्यूल झाला. हा दोन डिफरंट अल्कोहोल मॉलिक्यूल मिळाले, एकाच नेम काय, हा काय झाला इथाइल अल्कोहोल, आणि दुसरा हा काय झाला CH3OH, हा मिथाइल अल्कोहोल झाला. ओके, लक्षात म्हणजे इस्टरचं हायड्रोलायसिस केल्यावरती आपल्याला ऍसिड हायड्रोलायसिस केलं लिथियम अल्युमिनियम हायड्राइडच्या प्रेस मध्ये, तर दोन डिफरंट अल्कोहोल मिळतात आणि दोन्ही सुद्धा प्रायमरी अल्कोहोलच आहे. लक्षात. ओके, इथं OH चा टेस्ट आहे, तो प्रायमरी कार्बन आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोल लक्षात ठेवा. ओके, आता मग जनरली लक्षात घ्या कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे त्याचं कन्व्हर्शन प्रायमरी अल्कोहोल मध्ये होत असताना त्याचं डायरेक्ट कन्व्हर्शन होऊ शकत नाही. पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्व्हर्शन हे इस्टर मध्ये केलं जातं आणि इस्टरचं आपलं कॅटालायटिक हायड्रोजनेशन केलं की आपल्याला करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल मिळतं. ती कसं होतं लक्षात, त्यामध्ये आपला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे RCOOH. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड याची रिएक्शन आपण अल्कोहोल बरोबर केली ROH. हा आपला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ओके, आणि हा आपला काय अल्कोहोल आहे, बरोबर आहे. आता या दोघांची रिएक्शन आपण केली असेल. ओके, हिटिंग करायचं, हिट केल्यावरती वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जाईल, इथला H आणि हा OH निघून जाणार. ओके, RCOO या R ला अटॅच होणार, त्यावेळी काय मिळेल सांगा RCO. हा RCO इथला ऑप्शन हा डायरेक्ट ह्या अल्किल ग्रुपला अटॅच होणार COOR, बरोबर. प्लस काय येणार आहे इथला OH आणि H, इथं आपला वॉटर मॉलिक्यूल इथं लॉस होईल. ओके, H2 मॉलिक्यूल्स हे आपल्याला इस्टर मिळेल, बरोबर आहे. मग तयार झालेला जो इस्टर आहे त्या इस्टरचं आपल्याला काय करायचं आहे परत. ओके, इस्टरचं ही रिव्हर्सिबल स्टेप आपण दाखवूया इथं. ओके, हा वॉटर मॉलिक्यूल ह्या साइडला घेऊया इथं H2. तयार झालेला जो इस्टर आहे त्या इस्टरचं आपण H2/Ni रॅडी निकेलच्या प्रेस मध्ये आपण जर हिटिंग केलं की आपल्याला करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळणार. ओके, तसं आहे ना बघा, मग हे इथून असा मॉलिक्यूल आपला ब्रेक होणार. ओके, ब्रेकिंग झाल्यावरती काय होणार वॉटर मॉलिक्यूल जो H ऍड होणार आहे आपला. ओके, तो ऍडिशन कसं होणार आहे बघा इथं इस्टर मॉलिक्यूलला, इथे CO चं कन्वर्जन CH2 ग्रुप मध्ये होणार आहे. ओके, आणि पुढे OH अटॅच होणार, त्यावेळी आपल्याला कसं मिळेल बघा RCH2OH.
हा आपला पहिला अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिळेल प्लस दुसरं काय येणार आहे त्या ठिकाणी ROH. ओके, नेक्स्ट आपल्याला काय मिळणार आहे तर ROH. ओके, हे दोन डिफरंट अल्कोहोलचे मॉलिक्यूल आपल्याला मिळणार. ओके, ROH. ओके, लक्षात अशा पद्धतीने आपल्याला ही अल्कोहोलचं फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे. ओके, बघा काय केलंय आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्वर्शन प्रायमरी अल्कोहोल मध्ये, इस्टरचं कन्वर्शन टू डिफरंट प्रायमरी अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मध्ये आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज करून केलेला आहे. NaBH4 हा रिड्यूस करू शकत नाही कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टरला. त्यानंतर मिथिल ऍसिड आपण घेतलंय एक्झाम्पल, हा लिथियम अल्युमिनियम हायड्राइडचं प्रेझेन्स मध्ये इथिल अल्कोहोल करेल. कार्बोक्सिलिक ऍसिडचे अल्कोहोल वर रिएक्शन झाली की इस्टर होतं, इस्टरचं H2O(Ni) त्याच्यावर ट्रीटमेंट केली की आपल्याला अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळतं असतं. किंवा तुम्ही इथं डायरेक्ट LiAlH4 हा सुद्धा यूज करू शकता लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, यांच्या प्रेस मध्ये आपल्याला टू डिफरंट अल्कोहोलचे मॉलिक्युल्स आपल्याला मिळणार आहेत. ओके, अशा पद्धतीने हे रिडक्शन ऑफ कार्बोनिक कंपाऊंड्स, कार्बोनिक कंपाऊंडचं रिडक्शन करून आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स इथे मिळाले. या मेथड नुसार फक्त आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स तयार करू शकतो. अल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल आणि केटोन पासून सेकंडरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल आपण तयार करू शकत नाही. हे या मेथडचं ड्रॉबॅक्स आहे असं. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण त्यामध्ये विग्नार्ड रिएक्शन यूज करून प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल ही तिन्ही अल्कोहोल फॉर्म करता येतात. लक्षात घ्या, ही इफेक्टिव्ह मेथड आहे विग्नार्ड रिएक्शन पासून अल्डिहाइडचं फॉर्मेशन अल्कोहोलचं फॉर्मेशन करण्याची. ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.